या सरकारला आंदोलन मोडीत काढण्याचाच नेहमी विचार असतो। ते आंदोलन त्यांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या युवकांना माझा सलाम आहे की त्यांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत दिल्ली सोडली नाही। त्यामध्ये राहुल गांधींनी दाखवून दिलं की एका विद्यार्थ्याला छऱ्या मारल्या होत्या, म्हणजे गन मधून जे छऱ्या मारल्या होत्या त्यांनी जखमी केलं। मुलीला एका पूर्णपणानं विवस्त्र करून मारण्यात आलं। आणि यामध्ये आश्चर्याची गोष्ट ही आहे की जे RSS चे कार्यकर्ते म्हणून जे गुंड फिरत आहेत ते सारे लोक हे या आंदोलनामध्ये पोलिसी वेशांमध्ये फिरत होते, ज्यांच्या ह्याच्यावरती त्यांचा जो लिहिलेला एक नेमप्लेट असते ती नेमप्लेट सुद्धा नव्हती। इतकं भयानक वातावरण ह्या दिल्लीमध्ये असताना काल कंगना राणावतांनी जे शब्द वापरलेले आहेत ते माझ्यासारख्या एका स्त्रीला त्याचा उच्चार करण्याची सुद्धा लाज वाटते। याच व्यासपीठावरून मी कंगना राणावतला सांगू इच्छिते, तू तुझे स्वतःचे पिक्चर बघ आणि त्यामध्ये तू ज्या प्रकारे म्हणजे निवस्त्र अवस्थेत आहेस ते तुझं कॅरेक्टर आहे, ते या देशातल्या विद्यार्थिनींचं नाही आहे, या देशातल्या मुलींचं नाही आहे। या देशातल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण हा तुमचा पाया आहे आणि तो घट्ट करा म्हणून सांगितलेला आहे। कारण हा एकट्या त्या तरुणांचा अपमान नाही आहे, हा आमच्या सर्वांचा अपमान आहे। आणि त्याच्याही पुढचं ज्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला त्या प्रधानांना काल वाजत गाजत सत्कार करत लोकसभेमध्ये आणलं। मला धक्काच बसला की अशा प्रकारे त्यांना आणणं म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे आणि तो सुद्धा हे तरुण खपवून घेणार नाही। लढाई अजून बाकी है आणि ही लढाई जेव्हा पुन्हा होईल तेव्हा नरेंद्र मोदी सरकारला पळता भुई थोडी होईल यामध्ये शंका नाहीये। आणि पुन्हा एकदा मी या कंगना राणावतचा तिला जे बोलायला लावतायत, कारण ती एवढी बुद्धिमान बाई नाहीये, तिचे दिग्दर्शक पटकथा लेखक कोण आहेत याचाही शोध घेतला पाहिजे। आणि म्हणून मी माझ्याच पक्षाचा नव्हे तर जी जी स्त्री संवेदनशील आहे त्या प्रत्येक स्त्रीनं या घटनेचा निषेधच केला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे। जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते। आम्ही JEE, नीट आणि MHTCET च्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो। अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा।